नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून स्थानिक रहिवासी आणि विकासकांमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत. मातीची विल्हेवाट लावण्यासाठी MMRDAने कन्व्हेनियर बेल्टचा प्रस्ताव दिला, मात्र 90% रहिवाशांची डेडिकेटेड कॉरिडॉरला सहमती आहे. या प्रकल्पाच्या मध्ये जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्याने वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नाही, असा दावा पत्रकार परिषदेमध्ये रहिवाशांनी केलाय. तसेच महानगरपालिकेने नोटीस बजावूनही काही विकासक जुमानत नसल्याने त्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिलाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ठाणे ते बोरिवली या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी ठाण्यातील मुल्लाबाग परिसरामध्ये सुरू आहे. सुमारे 18,838 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या भुयारी मार्ग खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून सध्या स्थानिक रहिवासी आणि तेथील विकासकांमध्ये झोपली आहे. दररोज 350 डंपर माती वाहतूक करणार असल्याने परिसरात हवा प्रदूषणामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक 250 पर्यंत जातो, त्यामुळे प्रदूषणाचा त्रास वाढत असून अनेकांना आजार बळावत आहेत. वेरटॉन, नीलकंठ ग्रीन, सत्यशंकर हे विकासकांना कन्व्हेनियर बेल्ट हवा आहे, मात्र डेडिकेटेड कॉरिडॉरला 90% रहिवाशांची सहमती आहे. सर्वप्रथम भुयारी मार्गाची टेल कंप्लीट करून टाकावी, तसेच डेडिकेटेड कॉरिडॉरमधील जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्याने वाहतुकीचा प्रश्नही उद्भवणार नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. याला 90% रहिवाशांची सहमती आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के हे लवकरच या संदर्भात बैठक घेणार असल्याचंही रहिवाशांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शिरोळकर, निवृत्त अभियंता भिडे, ठाणे मुजुमदार आणि शरद वास्कर इत्यादी रहिवासी येथे उपस्थित होते. शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार या वादामध्ये न पडता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या युगपुरुषाची आठवण रोज आपण काढली पाहिजे आणि याच एका संदेशाला घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाणे पूर्व यांनी लहान मुलांच्या कलागुणांना, वक्तृत्वाला, स्मरणशक्तीला वाव मिळावा याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील 4 विषय देऊन एक शिववक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला परीक्षक म्हणून दुर्ग परीक्षक, इतिहास अभ्यासक आदित्यजी बोर्डे, दासबोध अभ्यासिका, व्याख्यात्या निलिमाताई पत्की, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि प्ले ग्रुप नर्सरी संचालिका तसेच व्यक्तिमत्व विकास समुपदेशक पौर्णिमा पै मॅडम, पत्रकार समुपदेशक प्रमोद कुलकर्णी हे परीक्षक स्पर्धेला लाभले. परीक्षकांनी स्पर्धेचा दर्जा उत्कृष्ट असल्याचे मत नोंदवले. संख्यात्मक गोष्टींचा विचार न करता गुणात्मक कामगिरीवरती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सर्व परीक्षकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाणे पूर्व यातर्फे भारत मातेचे चित्र असलेले सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. लहान मुलांनी म्हणजेच 5वी ते अगदी महाविद्यालयीन गटापर्यंत असलेल्या मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पालक व मुले यांनी या स्पर्धेतून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज नव्याने समजल्याची प्रतिक्रिया दिली. अमृताताई फडके यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होताच दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणं कठीण झालं असताना शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. हा केवळ आर्थिक दिलासा नसून ते शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनाच्या बैठकीमध्ये दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचं घोषित केलं होतं. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणं अशक्य झालं आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळलेली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत 210 कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध झालेला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 24 फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतनवाढीचा हप्ता जमा होताच नाराजीचे ढग दूर झालेत आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला. दिलेला शब्द पाळला अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानलेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकांना न्यायालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्यायव्यवस्था आणि न्याय प्रक्रियेची माहिती पोहोचावी या उद्देशाने यंदा गुढीपाडवा स्वागत यात्रेत अधिवक्ता परिषदेच्या वतीने संविधान आणि न्याय सर्वांसाठी या विषयावरती चित्ररथ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे प्रतिनिधी सुयत्न धाकरस यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरामध्ये भव्य अशी स्वागत यात्रा काढली जाते. या यात्रेमध्ये शहरातील विविध संस्था एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक, जनजागृतीपर संकल्पनांवरती आधारित चित्ररथ सादर करतात. या माध्यमातून समाजाला विविध संदेश दिले जातात. यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून न्यासाकडून महिनाभर आधीपासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली. स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी दर सोमवारी बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीमध्ये शहरातील 39 संस्थांचा सहभाग यंदा लाभलेला आहे. यंदा शहरामध्ये एकूण 14 उपयात्रा निघणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली आहे. यंदा अधिवक्ता परिषद या संस्थेचा स्वागत यात्रेत पहिल्यांदाच सहभाग आहे. त्यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथामध्ये लहान मुले, पोलीस, वकील आणि न्यायाधीशांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील बुद्धविहाराचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्ष काम करत आहेत. या समितीचे 4थे राष्ट्रीय अधिवेशन 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत उल्हासनगर येथील शहीद अरुण वैद्य सभागृह टाउन हॉल येथे अशोक सरस्वती बौद्ध यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राजेश कांबळे, प्रदीप सावंत, महेंद्र बरसागडे, दिगंबर हजारे, सदानंद जाधव, प्रकाश मौर्य, मेहराताई गायकवाड, प्राची जाधव उपस्थित होते. बुद्धविहार समन्वय समिती प्रामुख्याने बौद्ध संस्कृती निर्माण करणे, बौद्ध वारसा आणि बौद्ध लेणी संरक्षण करणे, बौद्ध संस्कार विधीमध्ये समानता आणणे, बौद्ध विहारात पाली भाषा प्रचार केंद्र करणे, भिक्खू संघ आणि उपासक समन्वय करणे या उद्देशाने हे बुद्धविहारांचं 4थे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. डॉक्टर बदंत उपगुप्त महास्तवीर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष असतील, तर श्यामदादा गायकवाड हे उद्घाटक आहेत. मुख्य अतिथी म्हणून आकाश लामा आणि जी मोहनन
उमेश नागदेवे आणि भेरूलाल नामा हे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत साळवे आणि सुरेश त्रिभुवन आहेत. समारोप समारंभामध्ये समितीचे अध्यक्ष अशोक बौद्ध बुडील दिशा मांडतील. डॉक्टर हेमलता महविस्वर या महिला चर्चासत्राच्या अध्यक्ष राहतील. देशाच्या विविध राज्यातील महिला कार्यकर्त्या यामध्ये सहभागी होणार आहेत. डॉक्टर उल्हास आंबेडकर युवा चर्चाचे अध्यक्ष राहतील, तर देशातील विविध राज्यातील युवक त्यामध्ये सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. धम्म प्रशिक्षण शिबिर, बालसंस्कार, व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, पाली भाषा प्रशिक्षण शिबिर, लेणी संवर्धन, धम्मयात्रा इत्यादी वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. समाजातील विचारवंत उपासक, उपासिका, बुद्धविहार संचालक या सर्वांनी मोठ्या संख्या उपस्थित राहून हे अधिवेशन यशस्वी करावे असं आवाहन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सरस्वती बौद्ध आणि राजेश कांबळे यांनी केलं आहे. मी अशोक सरस्वती बौद्ध बुद्धविहार समन्वय समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि 28 फेब्रुवारी 1 मार्च रोजी होणारं उल्हासनगरच्या अरुण वैद्य टाउन हॉलमध्ये जे बुद्धविहारांचं 4थं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे त्या अधिवेशनाचा मुख्य आयोजक आहे. हे अधिवेशन बुद्धविहारांमध्ये बुद्धविहार संस्कृती निर्माण करणे, बौद्ध सणांमध्ये एकवाक्यता आणणे, बुद्धविहारात बौद्ध सणांमध्ये सुसूत्रता आणणे, बौद्ध संस्कारांमध्ये एकवाक्यता आणणे या आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देणे, पाली भाषेचा प्रचार करण्याकरता बुद्ध विहाराला केंद्र करणे या हेतूसाठी हे बुद्ध विहारांचं 4थं राष्ट्रीय अधिवेशन आम्ही आयोजित केलेलं आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त हे अध्यक्ष असतील. रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड हे उद्घाटन करतील आणि या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बुद्ध महासभेचे भीमराव यशवंतराव आंबेडकर हे राहतील. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या ज्येष्ठ अभ्यासू आणि उच्चशिक्षित माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसाठी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाचे मागचे दार 5 मार्चला उघडणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तिकीट देण्यावरूनच सर्वच राजकीय पक्षात आणि विशेष करून शिवसेना भाजप पक्षामध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता. शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये अनेकांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काही बंडखोरांनी आपला अर्ज मागे देखील घेतला होता. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यांना विविध समित्यांमध्ये किंवा स्वीकृत नगरसेवक पदावरती वर्णे लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार आता येत्या 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश आणि बक्षीस म्हणून उमेदवारीही दिल्याने शिवसेनेच्या अभ्यासू आणि उच्चशिक्षित माजी नगरसेवकांना देखील उमेदवारीला मुकावे लागले होते. अशा ज्येष्ठ पक्ष इच्छुकांना स्वीकृत म्हणून आमंत्रित करण्यास प्राधान्य मिळायला हवे असा मतप्रवाह जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये वाहत आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे. संख्याबळानुसार शिंदे गटाच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या पक्षातील 6 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. शिवसेना उभाटा पक्षाचा केवळ एकमेव नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून एकालाही ही लॉटरी लागणार नाही. भाजपाचे 28 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून 2 शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षाचा 1 अशा 10 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. मात्र येत्या 5 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र ही लॉटरी कोणाला लागणार हे येत्या 5 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.